आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार नंतर महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे की यांचं धार्मिक रूप नाटकीय आहे. मी तुम्हाला ममताजी म्हणू की यमाई नंदगिरी म्हणू, पण लोक असं म्हणतात की हे जे रूप आहे तुमचं, भगव्या वस्त्राचं, संन्यासिनीचं, रुद्राक्षाचं, हा एक रोल आहे, पात्र आहे, ड्रामा आहे, थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे. ऍक्च्युली जर ही थोड्या दिवसांचीच चर्चा असती तर तुम्ही 12 वर्ष म्हटलं, मी 23 वर्षांपासून तपस्या करते. मी 23 वर्षांपासून गायब आहे. मी 2012 पर्यंत मी खूप कठोर तपश्चर्या केली. असं म्हणतात महामंडळेश्वर कुणीही बनवत नाही, तुम्ही आहात तर तुम्ही ते होताच. ते तर भगवी वस्त्र फक्त एक ऍक्च्युली मला हे धारण करायचे नव्हते, मला कोणत्याही बंधनात अडकायचं नव्हतं. कारण असं मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय. ही वस्त्र मला ऑफिशियली कदाचित महाशक्ती, महाकाली, मग हा महाकुंभ आहे, ही महाकालाची धरती आहे. मग मी महाकाल आणि महाकाली घोर तपश्चर्या केलीये मी, की कधी कधी अशी भीती वाटते की माझ्या हातून प्रचंड चंडिका कधी कधी बाहेर देखील येते. सगळ्यात जास्त वादविवाद होत आहेत तुम्हाला महामंडलेश्वर बनवल्यामुळे, आणि ते देखील किन्नर आखाड्याचं. आता तुम्ही किन्नर तर नाही आहात, तुम्ही तर स्त्री आहात. आमच्या ज्या महामंडलेश्वर डॉक्टर आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी आहेत, जे आचार्य आहेत, माझी इच्छाच नव्हती की मी कोणत्याही प्रकारची कोणत्याही पदवीने बांधली जावी. मी महाकाल, मी प्रचंड चंडिकेचा आद्य स्वरूप आहे. आणि 2 दिवसांपासून असाच तुमच्यासारखे लोक हास्य विनोद करतात. तिथले जे जगद्गुरू आहेत त्यांचं नाव नाही घेणार मी, माझी इच्छा नाही माझ्या वादविवादात त्यांचं नाव जोडलं जावं. ते सुद्धा तुमच्या प्रकारे असेच हास्य विनोद करत होते. आणि हे जे स्नान झालं त्यासाठी मी ऍक्च्युली आले. आणि दुपारपर्यंत त्या स्थानावर सगळी तयारी होती. मी महामंडळेश्वर झाले. माझ्यासाठी रथ असतो, छत्री असते आणि स्टिक असते, काय म्हणतात त्याला, दांडी, छडी असते. तर त्या सगळ्याची तयारी झालेली नव्हती आणि हे सगळं लोक निघून गेले होते. सगळे महामंडळेश्वर 1000 रथ स्नानासाठी 12 वाजल्यापासून निघाले होते. आणि मी 23 वर्षांची तपस्या केली. मला या लोकांनी ठेवलं मागेच. मला कोणतंही दुःख नाहीये. मीच म्हटलं त्यांना, जा, माझ्यासोबत विवाद आहे, तुम्ही जा. पण माझ्या आतून, जसं मी म्हटलं, प्रचंड चंडीचे पराशक्ती विद्महे आद्यशक्ती सदाशिवाय धीमहि तन्नो सज्जोता वाम रुद्राय प्रचोदयात. तर प्रचंड चंडिकेचे जे आहेत ते ऐश्वर्य स्वरूपात आहेत. त्यांच्या 64 योगिनी असतात. तर 23 वर्षांपासून मी माझ्या आत त्या योगींना जागृत करून ठेवलंय. तर त्यांना हे सहन नाही झालं की मी मागे. मी म्हटलं, तुम्ही लोक जा. मला फक्त इतकं दुःख होतं की हे सगळा अहंकार, आणि हे सगळे रथ आणि छत्री आणि छडीच्या मागे जे अमृत आहे, जे स्नान आहे, ते राहून गेलं माझं. आणि मी खूप रडले. मी खूप रडत होते. सगळे तिथे उभे राहिले होते रथांसाठी, स्नानासाठी. आणि 3 वाजता मला तिथले जे मेन आहेत, मला फोन येतो की तुम्ही महागौरी आहात, तुम्ही महाकाली आहात. मी म्हटलं, का, काय झालं? तर म्हटले, पूर्ण स्नान स्थगित झालंय आणि सगळे रथ तिथल्या तिथेच थांबलेत. मी म्हटलं, आणखी काय झालं? तर म्हटलं, आता आम्ही 10 किलोमीटर चालत येत आहोत परत. तर मी म्हटलं की मी महाकाली आहे. ज्या स्नानासाठी तुम्ही डुबकी मारत आहात ती मीच आहे. तुम्ही मला मागे कसं सोडलं? मी म्हटलं, मी सकाळी उठले 4 वाजता. मी म्हटलं, चला, माझं स्नान नाही होते, कमीत कमी हे तरी विचारू, मला चहा मिळेल. तर त्यांनी म्हटलं मला की तो चहावाला पण स्नानासाठी गेलाय. तर प्रचंड चंडिका आणखी भडकली. समजलं की बरेच मृत्युमुखी पडले होते तिथे.
ही माझी इच्छा नव्हती, पण ती सहनच नाही करू शकली की चहावाला आणि झाडू खटकेवाले जाऊ शकतात स्नानासाठी. इतकं तर मी काही वाईट कर्म केलं नाहीये ना. मी 23 वर्ष तर मी सोडून एकांतवासामध्ये तपश्चर्या ध्यान करत होते. जर माझा अधिकार स्नानासाठी नाहीये तर कदाचित ती देखील समजू शकत नसेल. नाही नाही, मी तर विचारत होतो, महामंडलेश्वर जे तुम्हाला बनवलं गेलं आणि ज्यांनी तुम्हाला बनवलं त्यांच्या विरोधात इन्क्वायरी सुरू झाली की कोणाला बनवलंय? ठीक आहे, आज तर सिद्ध झालं की कुणाला बनवलंय. मी तर आधीच सांगून टाकलं होतं ज्या दिवशी माझा अभिषेक झाला की मला शास्त्रासाठी बोलवा प्लीज. पण मला कुणी शास्त्रासाठी देखील बोलवत नाही. स्वामी इतके रामदेव तर म्हणत इंटरव्ह्यू होते की झाले. आजकाल कोणाचंही डोकं पकडून त्याला महामंडलेश्वर बनवून टाकतात. आता मी काय बोलू रामदेव बाबांना? त्यांना महाकाल आणि महाकाली यांची भीती असली पाहिजे, बास. मी त्यांना त्यांच्यावर सोडून देईन. माझा कोणी करता नाही आणि तीच भडकते मग. आणि ते बाबा बागेश्वर, त्यांच्याबरोबर तर हनुमानजी आहेत. बघा बाबांनी बागेश्वर. म्हटलं की महामंडलेश्वर बनण्यासाठी तपश्चर्या हवी असते 50-50 वर्षांची. अजूनपर्यंत मीच बनू शकलो नाही तर ही कशी बनली? ते कसं आहे, ते नॅपी धीरेंद्र शास्त्री आहेत. जेवढं त्यांचं वय 25 वर्ष तेवढी मी तपश्चर्या केली आहे. आणि ज्यांना त्यांनी सिद्ध करून ठेवलंय ते आहेत हनुमानजी. त्यांचं माझ्या या 23 वर्षांच्या तपश्चर्येमध्ये 2 वेळा प्रत्यक्ष स्वरूपात माझ्यासोबत त्यांचा संपर्क झाला होता. मी तर त्यांचे गुरु जे आहेत, रामभद्राचार्य जे आहेत, मी फक्त त्यांना, धीरेंद्र शास्त्रींना एक गोष्ट सांगू इच्छिते की त्यांचे गुरु, त्यांच्याजवळ दिव्य दृष्टी आहे. त्यांना विचारा की मी कोण आहे आणि गपचूप बसावं. पण किन्नर आखाड्याचे जे लोक आहेत तेच मान्य करायला तयार नाहीत. तिथेही असे काही लोक आहेत जे असं म्हणतायत की एखाद्या किन्नरलाच बनवायचं होतं किन्नरांचं महामंडलेश्वर. नाही, ऍक्च्युली त्यांची जी महामंडळेश्वर आहे, आचार्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी, त्यांनीच मला वेलकम केलं. मी तर अजिबात तयार नव्हते या सगळ्या गोष्टींसाठी. त्यांना भेटले 2 वेळा. आता त्या लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींनाच त्रास झालाय. हं. त्यांची इन्क्वायरी केली जात आहे की त्यांनी का बनवलं ममता कुलकर्णींना. आता नाही होणार. आता त्यांना हा संशय होता की मला का केलं महामंडळेश्वर. कोणतंही मी ध्यान नाही, साधना जे नाही काही केली. लोक संन्यासी बनतात, साधू बनतात, महामंडलेश्वर देखील बनतात, त्यांच्याबद्दल मान्यता आहे त्यांनी वेदांचा अभ्यास केला असेल, शास्त्रांचा अभ्यास केला असेल, अध्यात्म समजला असेल. तुमच्याबद्दल तर असं काही दिसत नाहीये. म्हणून मी वारंवार हे म्हणत असते. कधी कधी मी स्वतःलाच उलट प्रकारे पण दाखवत राहते, जेणेकरून माझं खरं ज्ञान लपून राहील. आणि तसंही ज्ञान असं सादर नाही केलं पाहिजे, त्यामुळे अहंकार उत्पन्न होत असतो. पण तुम्ही वेदांचा जो उल्लेख केला तो थोडाफार, आज मी तसाही मंत्र उच्चार नाही केले. मी म्हटलं इथेच आज मी येऊन करेन, म्हणजे सगळ्यांना सगळंच इथेच स्पष्ट होईल. आणि हा ऋग्वेदातला मंत्र आहे. अग्निम ईले पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विगम होतारम रत्नधाता माम अग्निम ए पूर्ववी ऋषिभिरीड्यो नूतने ऋतास देवाय वक्षति उपता अग्ने उपत्वाम अग्ने दिवे दिवे दोषावस्थादिय वयम नमो भरंत एमसी अग्नेयम यज्ञम धरम विश्वस्ता परिभूषिसी इदवेषु गच्छति. आता मलाही माझं काम करायचंय ना. नाही, ऍक्च्युली असं आहे की तुम्ही हो. श्री गणेशांचं आवाहन केलं, आदिशक्तीचं केलं, ब्रह्मांचंही झालं पाहिजे ना, नारायणाचंही झालं पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्माते संगोस्त्व कर्मणे. आत्मा तो हम गिरजामति सचरा प्राणम तम श्रीरागृहम पूजा ते विश्व भोग रचना निद्रा समाधि स्थिति संचारा पद्यो प्रदक्षिणा विधि स्तोत्राणि सर्वागिरि यद्यत कर्म करोनि तदखिलम शंभो तवाराधनम. कर चरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवणनेनजम वा मानसम वा अपराधम विहितम वा सर्वे देव क्षमस्व. जय जय करुणावे श्री महादेव शंभो. ओम शांति 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 शांति. हो. यामध्ये जेव्हा ब्रह्मा शांती झाली झाले, आहे, तर मी ब्रह्मा तुम्हाला- झाले, नारायण झाले, शिवजीही झाले. आता मी तुम्हाला मध्ये 2-3 प्रश्न विचारून घेऊ. आणखी लक्ष्मींचं झालेलं नाहीये आणि सरस्वतींचं. ते प्लीज एक होत राहील. सेकंड. हे तर आपल्या जीवनामध्ये हे तर रोजच होत असतं. नाही. चला, तुम्ही खूप चांगलं केलं. या सनातन धर्मांच्या परंपरा आहेत
सगळ्या देवी देवतांची आठवण हे काढणं. जितके मी मंत्र उच्चारले आहेत हे ब्रह्मविद्याशी यांचं काही घेणं देणं नाहीये. हे तर तुम्हाला पंडित बनायचंय, तुम्हाला आचार्य बनायचंय. तुम्ही जेव्हा कोणत्या महंत महाकालाचे बनून जातात तेव्हा तुम्हाला हे सगळे मंत्र आणि ऋग्वेदातील अमीन मंत्र उच्चारले जातात. तो पंडित विषयांचा अभ्यास झाला, ज्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ते तर सगळ्या शब्दांना शांत केल्यानंतर जे ध्यान असतं, अष्टांग योगा असतो, त्याच्याद्वारे ही ब्रह्मविद्या सिद्ध केली जाते. त्यासाठी तुम्हाला ध्यान करावं लागतं, तुम्हाला तपश्चर्या करावी लागते, तुम्हाला उपवास धरावे लागतात कडक. तेव्हा जाऊन ते जागृत होते. त्याला आपण लोक बोलतो कुंडलिनी शक्ती योगा. त्याला म्हणतात कुंडलिनी शक्ती, जी मूलाधार चक्रामध्ये त्याचा शब्द त्याचा मंत्राशी काहीही देणं घेणं नसतं. तुमच्या सगळ्या ज्ञानाला जे किन्नर आखाड्याचे लोक आहेत ते मानायला तयार नाहीये. तिथे एक महामंडलेश्वर आहेत, हेमांगीजी. हो, त्यांनी म्हटलं की 10 करोड रुपये देऊन ही महामंडलेश्वर बनली आहे. माझ्याकडे 10 काय, माझ्याकडे 1 करोडही नाहीयेत. माझे बँक अकाउंट सील केले गेलेत गव्हर्नमेंटकडून. तुम्हाला माहित नाही मी कशा प्रकारे राहते, माझ्या जीवनामध्ये मी राहते. हे अश्रू असेच नाही येते. मी खूप त्याग केलाय, खूप गोष्टींचा. माझ्यापर्यंत आता माझे बँक अकाउंट सील आहेत, माझं सगळं सील आहे. माझ्याजवळ पैसे नाहीयेत. हे कोणाकडून उधार घेऊन, ते पण 2 लाख, ते पण गुरुदक्षिणा द्यावी लागते. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की तुमच्यामध्ये कालीची शक्ती आहे म्हणून रथ थांबले गेले होते महाकुंभमध्ये. मी तिचं प्रतीक स्वरूप आहे. मग बँक अकाउंट उघडून घ्या ते. बघा, मी 12 वर्ष इथे आले नव्हते. 23 वर्ष मी पाय ठेवला नव्हता धरतीवर, ते आपल्या हिंदुस्थानावर. कारण मी संकल्प शक्तीने, की ज्याने मला माझ्यावर आरोप लावलाय, तो आरोप सर्वप्रथम कोर्टात फेटाळला गेला पाहिजे. तो संपला. आधी तर केसच नव्हती. मी ममता कुलकर्णी या नावाला पब्लिसिटी करण्यासाठी माझं नाव या केसमध्ये टाकलं गेलं. CBI सगळ्यांनी माझं, जे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे कोणत्या ऑफिसरने माझं नाव घेतलं. त्याला कमिशनर बनायचं होतं बॉम्बेचं, त्याने माझं नाव घेतलं. तर ती केस तर उचलून फेकून दिली सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने. तर माझा हाच संकल्प होता की जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मी पाय हिंदुस्थानात ठेवणार नाही. आणि काय पाहिजे, याला काय स्पष्टीकरण पाहिजे? ज्याने माझ्यावर आरोप लावला त्याच्या उर्वरित काळात कमिशनरने त्याची बदनामी करून त्याला काढून टाकलं त्याच्या. आज मी आरोप लावतोय, मला तर काही होणार नाही ना. आणि जे काही आणि जिथे मी होते, आता मी जिथे होते कुंभमध्ये, तिथे जगद्गुरू होते. 5-6 महामंडलेश्वर होते. हे जेव्हा रथ हे झाले ते आले परत आणि मला ते म्हटले की हे माते, तुम्ही पूर्ण माता आहात. तर मी का म्हटलं की मी पूर्ण माता नाहीच आहे, मी अजूनपर्यंत शिष्य आहे. कारण पूर्ण तर फक्त परमेश्वर आहे. तुम्ही मला पूर्ण म्हटलात, मला अजून खूप हे बघा, शिक्षण खूप सारे घ्यायचंय. लोक असं म्हणतायत की हे जे तुमचं रूप आहे हे एक थोड्या दिवसांसाठी आहे. तुम्ही पुन्हा सिनेमांमध्ये निघून जाल जेव्हा तुम्हाला खूप पब्लिसिटी मिळेल, तुमचं खूप नाव होईल तेव्हा. तेवी बघा कसं असतं, तुम्ही ज्यांच्याबद्दल आतापर्यंत ऐकलंय की 2-3 वर्ष राहतात आणि येतात, त्यांनी कधी ब्रह्मविद्येचं ज्ञानच प्राप्त केलं नाहीये. विनोद खन्नांचं नाव पूर्ण जगाला माहित आहे. ते देखील संन्यासी बनले होते पण परत निघून गेले सिनेमांमध्ये. बघा, तेच तर आहे ना, ज्यांना पूर्ण ज्ञान असतं तो असं असं करूच शकत नाही. हे तर असं झालं की जसं आपण दुधाला फाडतो आणि त्याचं तुपामध्ये जेव्हा परिवर्तन होतं, हो. जेव्हा तूप होतं हा. त्याला दुधात पुन्हा आपण परिवर्तित करू शकत नाही. तर मी तूप झाले 23 वर्षांमध्ये. 2-3 वर्षांचं असतं, दिखाऊपणा असता तर कदाचित मी आले असते परत. कारण ही जी ब्रह्मविद्या आहे, खरोखरच दिस इज नॉट अ जोक. आता कुणाला यायचं असेल, मला बघून मी पाहिलं तिथे खूप सारे लोक असं वस्त्र घालून आले होते. त्यांना वाटलं हा 2 दिवसांचा दिखाऊपणा आहे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे.
तुम्हाला नाही माहिती मी जे 23 वर्ष तपश्चर्या केली, मी कोणत्या गोष्टीतून गेले हे मला माहितीये. मी 3 महिने अन्न त्याग केलाय. मी असे हठ योग त्यांचं पालन करून मी आदिशक्तीला माझ्या समोर येण्यासाठी विवश केलं होतं. बघा मी आदिशक्तीला म्हटलं की जोपर्यंत तू नाही येणार मी अन्नाला स्पर्शही करणार नाही. माझे 12 वेद दिवसातून 5 दिवस तर मी बिना पाण्याची राहिले आणि 15व्या दिवशी भगवतीचा साक्षात्कार मला झाला त्यांचा, आणि तेव्हा जाऊन मी अन्न ग्रहण केलंय. तुम्ही बघा, पहिल्या भारतीय आणि आहात जे काही ज्यांनी सॉरी तुम्ही मला एक प्रश्न विचारला की माझे अकाउंट्स, बँक अकाउंट्स भगवंत का नाही उघडत जर मी आहे आणि नाहीये तर? ते देखील मी ईश्वरावर, जे प्रचंड चंडी आहे तिच्यावर सोडलंय मी. त्यांचं बघा, त्यांची जर मला लालच असती तर मला बॉलिवूडच नव्हतं सोडायला पाहिजे होतं. 25 वर्ष मी एकदा पण येऊन नाही पाहिलं की माझे 3 अपार्टमेंट्स आहेत. त्यांचं खंडर स्वरूप झालंय, कारण ते उघडण्यासाठी 25 वर्षापर्यंत कुणीही नाही आलं तिथे. त्यांचे मी फोटोज तुम्हाला पाठवीन. त्याला वाळवी लागलीये आतमधून. मी गेले नाही आत, पण बाहेरची अवस्था तुम्हाला दाखवेन. तर हे कोण करू शकतं? त्यांना जर वर्षानुवर्ष त्यांच्या जर बॉलिवूडवर प्रेम असतं तर माझ्या 3 अपार्टमेंट्स आहेत, त्यांच्यावरती सगळ्या भेगा पडल्यात. मी भौतिक जीवनाला महत्वच दिलं नाहीये. मी तुम्हाला गोष्टीमध्ये. तेच तर विचारतोय की जेव्हा मग मी तुमच्यामध्ये का इतकी मागू? शक्ती आहे, जेव्हा मी तुमच्यामध्ये का इतकी मागू? शक्ती आहे, तर कसं ते अपार्टमेंट खराब होऊ शकतात? नाही नाही होऊ शकत. बघा, योगींना या गोष्टींची कधी चिंताच नसते की त्यांचं घर आहे तर झोपडीमध्येही राहायला तयार होतात. तुम्हीच तर सांगत आहात की ते खराब झालंय घर, मी तर नाही म्हटलं. नाही, तर मी तेच सांगते की तुम्ही म्हणतात ना की तुम्ही चंडीला सांगा की ते उघडण्यासाठी, तर मी त्याला इतकं महत्वच दिलं नाही ना या गोष्टींना. मी माझ्या ब्रह्मविद्येच्या प्रती मी बरं, जर मला मला हे सांगा, ही सांगितलं, जी गोष्ट माझी फक्त हीच इच्छा आहे की जो माझ्यावरती आरोप लावलाय तो फेटाळला जावं. बाकी तर सगळं त्याचं ही होत राहील गोष्ट जेव्हा खरी आहे व्हायचं ही असेल. की जो आरोप आहे जसं हेच तो तर तर तुम्ही म्हणत होतात की जर तुम्ही राम आहात, नारायण आहात, तर रामाला तर हनुमानाची गरज पडायलाच नको होती पूर्ण यामध्ये. तुम्ही बघा, त्यांनी जर लंका जी आहे त्यांचं हे केलं, राम आणि लक्ष्मण दोघं पण हनुमानांच्या खांद्यावर होते. त्यात लक्ष्मण पण झाले होते, बेशुद्ध झाले होते. हनुमानांना जाऊन हे घेऊन यावं लागलं, संजीवनी बुटी घेऊन यावी लागली. तर राम म्हटले असते मी नारायण आहे, मी स्वतः जाऊन, मला काय हनुमानाची गरज आहे. नारायणाचा तर शिष्य, रामाचा तर शिष्य आहे ना म्हणजे हनुमान. बघा, ही गोष्ट तर तुम्ही स्पष्ट असंच झाली म्हणाल की ना, तुम्ही असंही तुम्हाला म्हणाल ना. खूप अच्छा, आज अजूनपर्यंत असे लोक आहेत जे रामाला देवच मानत नाहीत. आजही लोक म्हणतात की राम कुठे आहेत? त्याचा परिचय द्या, त्याचा पुरावा द्या. तर माझी इच्छाही नाही ह्या स्वरूपात, पण मला असं सांगायचंय की ज्यांची मी तपश्चर्या केलीये चंडीची, तर काही गोष्टी तिलाच सहन होत नाहीत. माझे अश्रू सहन होत मला नाहीत तिला. सांगा, जो किन्नर आखाडा आहे याच्या नियमाच्या अनुसार तुम्हाला 24 तास असे वस्त्र परिधान करण्याची गरज नाहीये, तुम्हाला केस मुंडवण्याची गरज नाहीये, तुम्ही सामान्य जीवन सुद्धा जगू शकता. हो, असं आहे. पण सामान्य जीवन काय? माझं सामान्य जीवन रोज ध्यान आणि तपश्चर्येमध्ये जात असतं. सामान्य जीवन असं आहे की मी सकाळी उठते, मी पुरुषचारण करते, पंचम अकार ज्याला म्हणतात, पंचतत्व, यामध्ये मी देवी देवतांना अभिषेक करते, मंत्र उच्चाराने अभिषेक करते, तर्पणा करते. त्यानंतर मी काळा चहा पिते आणि मी एका आसनावर बसून 9 वाजल्यापासून ते सकाळी 1 वाजेपर्यंत माझं एका आसनावर ध्यान चालू असतं. मग 1 वाजता उठून मी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मी परत 1 ते 7 वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत ध्यान चालू असतं एकाच आसनावर, आणि 7 वाजता उठून परत मी माझा कधी-कधी उपास सोडते. नाहीतर मी कधी-कधी 30 दिवस आता झाले मला तरी जरा एक अन्न गोष्ट ग्रहण करत विचारू नाही. द्या. तुम्ही तुमच्या जेवणाबद्दल सांगितलं, हो. पण आजकाल जमाना बदललाय. तुम्ही एक रील पोस्ट केली होती 31 डिसेंबरच्या रात्री, ज्यामध्ये तुम्ही सांगत आहात तुम्ही मँगलोरियन जेवण जेवत आहात. हो.
माझ्या समोर हे जेव्हा सिद्ध अवस्था प्राप्त झाली होती, जेव्हा माझी कुंडलिनी शक्ती त्रिपुरा सुंदरी आणि सहस्त्रा चक्रापर्यंत पोहोचली गेली भेदून, तेव्हा मला 2 सिद्ध गुरु प्राप्त झाले होते. जसं मी म्हटलं, 10 चक्रांच्या वर 10 देवी देवता असतात. श्रीकृष्णाने माझी 1 दिवस परीक्षा घेतली होती आणि जेव्हा ही परीक्षा जोपर्यंत होत असते तोपर्यंत ती सादर करत नाही की ते स्वतः आहेत ज्यांनी परीक्षा घेतली, त्यानंतर साक्षात्कार होतो. जेव्हा माझी ही निर्वकल्प समाधी इथपर्यंत पोहोचली गेली, 2 सिद्ध पुरुष साक्षात माझ्या समोर आले होते आणि तोपर्यंत मी शुद्ध आहार घेत होते आणि शुद्ध यावर राहत होते. पण कसं माहीत पडेल की मी निर्वकल्प सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचले, तर मी त्यांना शुद्ध आहार दिला होता. तर त्यांनी म्हटलं, बाळा, आणि मी शुद्ध खात होते. तर त्यांनी मला विचारलं, त्यांनी ओळखलं की ही सिद्ध पुरुष आहे. त्यांचे जे हावभाव आहेत किंवा त्यांची लक्षणं आहेत, कारण मला पण दिव्य दृष्टी इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही, नाही नाही, समजत आहे मला. मी तर एक सर्वप्रथम साधा सरळ मनुष्य आहे. माझ्याकडून येऊ दे, आलं नाही तर अपूर्ण राहून जाईल. तर सर्वप्रथम अध्याय समाधीपासून सुरुवात होत असते. तर जसं दुसरा अध्याय सिद्धीचा असतो, तो मला जे 2 तपस्वी होते त्यांनी म्हटलं, मला अशुद्ध, आम्हाला अशुद्ध चालेल. तर मी म्हटलं, ही कोणती अवस्था आहे जे हे सिद्ध पुरुष जे समोर माझ्या दिव्य दृष्टीने दिसतायत की सिद्ध पुरुष आहेत, पण हे का मला अशुद्ध भोजन मागतायत? तर म्हणजे यांनी अशी कोणती सिद्धता प्राप्त केली जसं त्यांच्या तपस्येवर प्रभाव पडत नाहीये. तर मी आणखी कठोर तपश्चर्या सुरू केली आणि मला ती सिद्ध अवस्था प्राप्त झाली. त्या सिद्ध अवस्था जी महाकाल आणि महाकालीला प्राप्त होते, ती लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये जाऊन शुद्ध आहार पण ग्रहण करते, पण ते जाऊन अघोरीचा पण अशुद्ध आहार भक्षण करते. मला ती सिद्धता प्राप्त अवस्था आहे. माझ्या ध्यानाला कोणत्याही अशुद्ध आहाराचा त्यामुळे काही फरक पडत नाही. मग तुम्ही चायनीज, इटालियन काहीच नाही, काहीही फरक पडत नाही. पण मी नाही करत, कधी कधी करते. अच्छा, हे सांगा, हे जे तुमचं आणि हे खरं आहे, हे सांगा ह्यात ना, हे काहीच जे खोटं नाहीये. संन्यासी बनला आहात, धर्माच्या प्रती तुमची आस्था आहे, ही आधीही होती की हा नवीन नवीन छंद आहे? जेव्हा सिनेमांमध्ये काम करत होता तेव्हाही काही? रजतजी, मी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी. आता तुम्ही आता बाउन्सर नाही करू शकत. तुम्ही आता मी सांगितलं होतं, बॉलिवूडमध्ये होते, तुम्ही पण नवरात्रीचे बॉलिवूडमध्ये उपवास ठेवायचा. हो, तर मी हेच म्हणते की बॉलिवूडमध्ये जेव्हा 1996 मध्ये माझ्या गुरूंचं आगमन झालं माझ्या जीवनामध्ये, त्यांचं नाव गगनगिरी महाराज आहे, ते महान तपस्वी आहेत. आणि हे देखील माझं पुस्तक आहे 2011 मध्ये. माझी जेव्हा 12 वर्ष, बाय द वे माझं 23 वर्षांचं ब्रह्मचर्य व्रत आहे. आधी 2012 पर्यंत मी ब्रह्मचर्य व्रत प्राप्त करून मी ती तपश्चर्या केली होती. मी तर तुमचा एक इंटरव्ह्यू वाचत होतो. तुम्ही लिहिलंय की जेव्हा तुम्ही सिनेमांमध्ये होता तेव्हाही तुम्ही ध्यान करत होतात, नवरात्रीचे हो, उपवास हो, ठेवत हो, होतात. बरोबर. पण तुम्ही त्यामध्ये असंही म्हटलंय की संध्याकाळी ताजमध्ये जाऊन 2 पेग स्पेच सुद्धा पिऊन येत होतात. हो 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 हो. बॉलिवूडमध्ये माझं जे लाईफ होतं ना, मी कुठेही जात होते शूटिंगसाठी, माझ्या 3 सूटकेसेस भरलेल्या असायच्या, कपड्यांची आणि एक मंदिराची. सूटकेस माझ्या नेहमी सोबत असायच्या माझ्याबरोबर. आणि कोणत्याही रूम मला जी दिली जात होती, एक पूर्ण टेबल माझ्या चेहऱ्यासाठी नाही, त्याच्यासमोर एक आरसा असायचा. पूर्ण टेबल मी पूजेसाठी ठेवून द्यायचे. माझ्या देवी देवतांना स्थापन करत होते. पूजा केल्यानंतरच मी शूटिंगला जायचे. आणि या नवरात्री पण 9 दिवसांचा संकल्प असतो. त्याचं मी अनुष्ठान ठेवलं होतं 9 दिवसांचं, की मी फक्त पाण्यावर 9 दिवस नवरात्र करेन आणि 3 यज्ञ करेन, सकाळी, दुपारी आणि रात्री. असे 3 यज्ञ मी केले आणि मी संकल्प सिद्धी ठेवली. 9 दिवस मी 36 किलो चंदनाच्या लाकडांसोबत मी यज्ञ केलं. 9 दिवस फक्त पाण्यावर यज्ञ केलं आणि 9 दिवसापर्यंत मी त्याच वेळी, जेव्हा मी म्हटलं की खूप जन्मांचा आपला अभ्यास असतो,
तर मला माहित नव्हतं काय व्हायचं. मी त्याच वेळी 2-2, 3-3 तास ध्यानमध्ये जसं हवन यज्ञ चालू आहे असायचं. डोळे बंद करून 3-4 तास माझं ध्यान चालू होत होतं. जोपर्यंत 3-4 ध्यानामध्ये नाही जात तर 12ची वेळ माझी हवन यज्ञाची असायची. मग रात्रीचं हवन यज्ञ असे मी 9 दिवस पूर्ण केले होते, की 9व्या दिवशी माझे डिझायनर जे होते बॉलिवूडचे ते येऊन म्हणायचे, "व्हॉट ममता, व्हॉट इज दिस हॅपनिंग? यू बिकेम टू सिरियस मॅन." तर मी म्हणलं, "हो हो असं वाटतंय खूप सिरियस झाले. कम 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 लेट्स गो. Enough, 9 days, enough you gave God, what is this? You become too serious." तर मी जात होते ताजमध्ये, आम्ही लोक गेलो. तर असे 1-2 नवरात्र असे झाले होते. आणि तेव्हा मी घेत असायचे, स्कॉचच घ्यायचे. तर 2 पेग मारले मी स्कॉचचे आणि मग माझा डिझायनर होता, कंवलजीत म्हणून होता. मी त्याला म्हटलं, "कंवल जस्ट वेट. आय थिंक आय विल गो टू द वॉशरूम अँड कम." पण माझी 9 दिवसांची तपश्चर्या अशी होती, की दारू कारण पोटात काहीच नव्हतं, अन्न देखील नव्हतं. 9 दिवस फक्त हवन यज्ञ आणि हे पूर्ण जळल्यासारखं. जसं तुम्ही जळण्यावरती जर तुम्ही तूप टाकलं तर हवनमध्ये काय होईल? तर पूर्ण आणखी अग्नी, 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 अग्नी असं वाटू लागतं. तर मी म्हटलं, "मी वॉशरूमला जाते." तर मला माहीतच नव्हतं काय झालं. मी डोळे बंद करून बसले होते. आणि पूर्ण असं झप, 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 झप. निघालं बाहेर. आणि आणि अशी अशी 40 मिनिटं झाली, 40 मिनिटं झाली बाहेर गर्दी जमली होती. कंवल होता, डिझायनर होते. "ममता तू बरी आहेस ना? आम्ही दार ठोठवतोय, तू बरी आहेस ना?" मी म्हणलं, "आय एम सॉरी, मला माहित नाही काय झालं." हो, तर मग जास्त प्यायल्याने उलटी सुद्धा होऊ शकते. हो, नाही. नाही, मला 2 पेक्षा जास्त पेगची सवय नाही. नव्हती. आणि ते हवनमध्ये आता काय झालं इतक्या सगळ्या त्या उपवासामध्ये एक अग्नी प्रज्वलित होत असते. तर त्यामुळे उलटी नाही होत. बघा, याचा अर्थ असा झाला की जर अग्नी प्रज्वलित झाली, सिद्धी प्राप्त झाली, तर काय खायचंय, किती पेग प्यायचे आहेत, काय करायचंय, काही फरक पडत नाही. 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 असं झालं होतं 96 मध्ये झालं होतं. 96-97 मध्ये झालं होतं. 2 वर्ष तेच माझ्या गुरुने पाहिलं. हे महान तपस्वी होते. त्यांनी पाहिलं की या मुलीचे ते डिझायनर आहेत. त्यांचं बॉलिवूड तिला जास्त लांब पल्ला गाठू देणार नाही या तपश्चर्येला. तर तपस्वी आहे म्हणून त्यांना तपस्वी बोलतात. त्यांनी पाहिलं की हे सगळं निशू हे सगळं चंड-मुंड आजूबाजूला आहे. तर त्यांनी असंच माझ्यासाठी तपश्चर्येचं स्थान की जिथे मला 12 वर्ष कुणीही मला कारण 12 वर्षांची तपश्चर्या करावी लागते तेव्हा जाऊन तुम्हाला तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होते. तेव्हा जाऊन तुम्ही निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचता. तर म्हणून ते 12 वर्षांचे ब्रह्मचर्य व्रत करावंच लागतं. तेव्हा जाऊन ती कुंडलिनी शक्ती जागृत होत असते. हो. जी जनतेमधून एक प्रश्न आपण घेऊ शकतो आता. मॅडम, तुम्हाला एक प्रश्न मला विचारायचा आहे की हिंदी सिनेमामधलं खूप सुप्रसिद्ध गाणं आहे, संसार से भागे फिरते हो, संसार से भागे फिरते हो, भगवान को तुम क्या पाओगे. या गाण्यावर तुमचे विचार आम्हाला सगळ्यांना ऐकायला मी आवडतील गाणं मॅम. गाऊ एक? हो. गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसारात चिराग भवमुक्त. गुरुचरणांबुज निर्भर भक्त संसारात चिराग भवमुक्त. सेंद्रिय मानस नियमा देवो द्रक्षसी निज हृदय संदेवम. द्रक्षसी निज हृदय संदेवम. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमदे. समप्राप्ते सन्निहिते काले समप्राप्ते सन्निहिते काले. नहीं रक्षति दुःखिन करणे.
भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज